आम्ही संस्कारी आहोत, त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान ठेवतो, पण माझ्यावर टीका करत असाल तर त्या टीकेला सडेतोड उत्तर देऊ, असं आवाहन आमदार राजू भैया नवघरे यांनी सोमवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आढावा बैठकीत केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसामान्य यात्रा वसमत येथे येणार आहे। या कार्यक्रमाच्या पूर्व नियोजनासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी व्यासपीठावर जनसन्मान यात्रेचे समन्वयक आमदार राजेश पाटील विटेकर, आमदार राजू भैया नवघरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार राजू भैया आक्रमक झाले। ते म्हणाले, माझ्यावर 5 वेळेस टीका करण्यात आली, मात्र आपण टीकेला उत्तर नाही दिले आणि गप्प बसलो तर त्या टीका स्वीकारल्यासारख्या होतील, म्हणून यापुढे प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देणार असल्याचं ते म्हणाले। तसेच मागील 5 वर्षात पायाला भिंगरी लावून पळत राहिलो आणि वसमत मतदारसंघाचा विकास केला। आरोग्य, शिक्षण, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमातून जनतेची सेवा केल्याचं सांगून यापुढेही जनतेची अविरत सेवा सुरू ठेवणार असल्याचं ते म्हणाले। शेवटी जनसन्मान यात्रेच्या स्वागताला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलंय। यावेळी आमदार राजेश विटेकर हे बोलताना म्हणाले की आमदार राजू भैया नवघरे यांच्यामुळे मी विधान परिषदेवर निवडून आल्याचं सांगितलं। तसेच विरोधकांच्या टीकेने उत्तर न देता त्यांच्यासमोर आमदार राजू भैया नवघरे यांनी केलेल्या विकास कामांची यादी ठेवा असं सांगण्यात आलं। यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले आक्रमक मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते यांनी केलंय, तर आभार सेवा समितीचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे यांनी केलंय। अनिता चव्हाण। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी 28 तारखेला आपल्या वसमत शहरामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय आमचे मित्र राजूभाई नवघरे यांच्या मतदारसंघात येत आहे। राज्य सरकारच्या वतीने महायुती सरकारने घेतलेल्या असे अनेक निर्णय जे मागच्या अधिवेशनामध्ये दादांनी घेतलेले आहेत, महायुती सरकारने घेतलेले आहेत, त्याची योग्य अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि जनमानसापर्यंत ह्या सर्व योजना पोहोचाव्यात, जनमानसापर्यंत ह्या सर्व योजनांची माहिती त्या ठिकाणी जावी म्हणून ही जनसन्मान यात्रा जनतेशी संपर्काच्या माध्यमातून, समन्वयाच्या माध्यमातून आणि जनतेच्या सन्मानाच्या माध्यमातून ही जनसन्मान यात्रा या ठिकाणी वसमत शहरामध्ये परवा 28 तारखेला सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी येणार आहे। वसमतवासियांना, वसमत विधानसभावासियांना विनंती आहे की 28 तारखेला ही जनसन्मान यात्रा आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या वसमत येथे येत आहे। या यात्रेच्या माध्यमातून माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व मायमाऊलींना, माता भगिनींना, सर्व तरुण मित्रांना, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या यात्रेमध्ये आपण त्या ठिकाणी यावं आणि आदरणीय अजितदादांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपण सर्वांना ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।